श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कसे आहात? मजेत आहात ना? असलंच पाहिजे, कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे. तर आताची जी एनर्जी आपण बघणार आहे ती मीन राशीसाठी असणार आहे. मे महिना तुमच्यासाठी कसा आहे? तर मे महिना तुमच्यासाठी पूर्णतः महत्त्वाचं. तर टावर मुवमेंट तुमच्या आयुष्यात येऊन गेलेली आहे. टावर मुवमेंट तुमच्या आयुष्यामध्ये आलेली आहे किंवा येऊन गेलेली आहे. आणि जास्तीत जास्त मी तुम्हाला सांगू शकते की फॅमिली संदर्भात तुमची नाती तुटलेली आहेत. पास्टमध्ये फॅमिली संदर्भात तुमची नाती तुटलेली आहेत. तर 3 व्यक्ती जे आहेत ते तुमच्या आयुष्यातून निघून गेलेले आहेत. तुम्हाला एकटं टाकलेलं आहे, एकटं पडलेलं आहात. तुम्ही सगळं आहे तुमच्याकडे, पण त्या व्यक्तीशिवाय किंवा त्या 3 व्यक्तीशिवाय किंवा ज्या व्यक्तीसाठी तुम्ही सगळं केलं ते परत एकदा शून्यावर आल्यासारखं झालं आहे. तुम्हाला त्यातून कुठेतरी त्रास झालेला दिसतोय आणि आजही तो त्रास तुम्हाला चीट करतो, म्हणजे त्रास असं गिल्टी फील करतोय तुम्हाला की माझ्यामुळे किंवा माझ्या परिवाराचं नुकसान झालं. अशा काही गोष्टी इथं होताना दिसत आहेत. आणि तुम्ही स्वतःहून मुद्दाम नाही केलेलं. एक व्यक्ती आहे तुमच्या आयुष्यामध्ये, ज्या व्यक्तीने तुम्हाला चीट केलं, फसवलं, पण त्याची जाणीव तुम्हाला आता कुठेतरी होते की तुम्ही त्या व्यक्तीसाठी खूप फॅमिलीला त्रास दिला आणि ती फॅमिलीने तुम्हाला खूप काही देवाच्या काही गोष्टी करून घेतल्या आणि देवाच्या गोष्टी सांगितल्या आणि त्या काही गोष्टी तुम्ही अर्धवटच केल्या आणि त्या गोष्टी तुमच्या अर्धवट करण्यामुळे ते कुठेतरी अर्धवट राहिलेल्या पण दिसत आहेत, जेणेकरून तुमच्यामध्ये आजही त्या गोष्टी अपूर्ण आहेत. अपूर्ण झालेल्या गोष्टींमुळे तुम्हाला जो त्रास झाला आहे तो त्या थर्ड पर्सनमुळे झालेला आहे. त्या व्यक्तीने तुम्हाला चीट केलं, तुमचा फायदा घेतला, तुमच्या फॅमिलीपासून तुम्हाला तोडलं, तुमच्या मुलांना तुमच्यापासून तोडलं आणि आज तुम्ही खूप एकटे पडला आहे. आणि त्या व्यक्तीसाठी किंवा तुमच्या फॅमिलीसाठी तुम्ही आजही प्रयत्न करताय की ती फॅमिली परत एकदा माझ्या आयुष्यात यावी. आणि हा विचार तुमचा या पूर्ण मे महिन्यात त्रासदायक दिसतोय. जे पास्टमध्ये तुम्ही त्रास घेतलेला आहे, स्वतःला त्रास घेतलेला म्हणजे स्वतःला त्रास करून घेतला आहे, त्याचा कुठंतरी पश्चाताप होतो आहे. तुम्हाला त्रास होते. कार्मिक आहे हे, जरा कार्मिक आहे. जी सिच्युएशन आहे ती कार्मिक आहे. लवकरात लवकर मी तुम्हाला सांगते, जर कार्मिक असेल म्हणजे कार्मिक आहेच तुम्हाला थोडक्यात जे केलं आहे. म्हणजे बघा, शेवटी कसं आहे, आपली ज्या राशीमध्ये आले तेच मी तुम्हाला सांगणार. शेवटी यातून पर्याय काय करायचा किंवा कसं राहायचं आपण किंवा यात ही एनर्जी कमी कशी करायची हे मी तुम्हाला सांगते. शेवटी प्रत्येकाचा एक पास्ट असतो. जसं मीन राशीसाठी आता पास्ट आलेला आहे तसाच प्रत्येक राशीला सुद्धा असू शकतो. कुणाचा चांगला, कुणाचा वाईट, कुणाचं पास्टमध्ये चांगलं कर्म केलं, अचानकपणे वाईट कर्म आलं, हे असं होत राहतं. त्यामुळे काही टेन्शन घ्यायचं नाही. जे आहे ते कर्म आपलं आहे ते फेस करत राहायचं. दुसरं असं आहे की पास्टमध्ये ज्या काही गोष्टी झाल्या त्या कर्मावरती अवलंबून राहिलेल्या आहेत. कर्म, एंजल तुम्हाला कर्म देते, परमेश्वर तुम्हाला कर्म द्यायला लागले आणि त्या कर्मातून तुम्हाला बाहेर काढायचं. बाहेर काढल्यानंतर मग तुम्हाला पुढच्या चांगल्या टप्प्यावरती तुम्ही जाणार आहात. पण हे कर्म आहे ते फेडल्याशिवाय नाही. तर मी तुम्हाला सांगते की कर्माचं जर तुमच्यासाठी आहे, हे जर सगळे एनर्जी तुमच्यासाठी असेल आणि तुम्हाला आजही त्या गोष्टीचा त्रास होत असेल तर नक्कीच मी तुम्हाला सांगते की स्वामी सेवा करा. भरपूर स्वामी सेवा करा, भरपूर स्वामी सेवा करा. कारण जितकं स्वामी सेवा कराल तितकं त्रास भरपूर होतो आपल्याला, कारण आपण त्या वेळेतून लवकर बाहेर पडतो. स्वामी आपल्याकडून हे कर्म जे आहे होता होईल तेवढं लवकर फेडून घेतात आणि आपण त्यातून बाहेर पडायला मदत होते आपल्याला. आणि स्वामी सेवा जर नाही केली तर तुमचं आयुष्य त्यातच जातं. तुम्ही कधीच वर येत नाही आणि कायम त्या गोष्टीमध्येच अडकून राहिलेला असता. त्यामुळे मी तुम्हाला सांगते की तुम्ही लवकरात होता होईल तेव्हा स्वामी सेवा इतकी करा की तुम्हाला स्वामींनी साक्षात दर्शन दिलं पाहिजे. इतकी स्वामी सेवा करा. आणि हे मे महिन्यात तुमची एनर्जी आहे आणि हे जर एनर्जी पूर्णपणे तुम्हाला कनेक्ट होत असेल ना तर तुम्ही नक्की हा प्रयत्न कराल आणि नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्यात ग्रोथ कराल. फॅमिली संदर्भातच आहे. मला खूप वाईट वाटतं की तुमची ही एनर्जी इतकी निगेटिव्ह आहे. मला हे खूप वाईट वाटतं की हे असं होऊ नये असं मला वाटतंय. पण आता जे आहे ते ही एनर्जी जी आहे ती तुमच्या आयुष्यामधून किती दिवसात रिमूव्ह होईल, किती दिवसात तुमच्या आयुष्यातून निघून जाईल हे आपण बघूया. नेक्स्ट फुल मून लवकर होता येईल तेवढं तुम्हाला यातून निर्णय घ्यायचा आहे किंवा होता येईल तेवढी सेवा वाढवायची आहे, स्वामी सेवा, जेणेकरून तुमची सगळी गोष्टी ज्या आहेत त्या कंप्लीट होत जातील आणि लवकरात लवकर तुम्हाला यातून मार्ग काहीतरी भेटेल. आई देवीचा कौल तुमच्यासाठी काय असणार आहे हे आपण बघूया. आई देवी मातेच्या नावानं चांग भलं, रेणुक मातेच्या नावानं चांग. ओम नमो आदेश श्री स्वामी.
होईल सगळं व्यवस्थित. थोडा आडफाटा आहे, तुम्हाला जे कर्म आहे ते कुठंतरी फेडायचं आहे. देवीचा म्हणजे मला सांगायला म्हणजे नको वाटतं हे सांगायला, पण कुठेतरी कोप आहे आपल्यावरती, देवीचं कोप आहे. एका लक्ष्मीला जर तुम्ही त्रास दिला असेल किंवा एका व्यक्तीला म्हणजे कुबेर देवतेला, आपल्या घरच्या सदस्याला तुम्ही त्रास जर दिला असेल, जाणून बुजून असेल किंवा तुमच्याकडून घडलं असेल, पण त्रास तो दिसतोय, तर देवीचा कोप दिसतोय, तुम्हाला त्रास होताना दिसतोय, तुम्हाला वेदना होताना दिसते. आणि ह्या वेदनेतून वाचवणारा एकमेव पर्याय तुमच्याकडं श्री स्वामी समर्थ महाराजांच्या शरण जायचं आहे. नवनाथ महाराजांचं पारायण तुम्हाला वर्षातून एकदा, मी जास्त सांगत नाही तुम्हाला, वर्षातून एकदा श्रावण महिन्यामध्ये इतकी त्याची शक्ती असते ना. महादेवाचा श्रावण महिना असतो, त्या महिन्यामध्ये नवनाथ महाराजांचं पारायण जर घातलं ना, तिपटीने तुमचं संकट कमी होत असतं आणि तिपटीने तुमच्यावरती चांगलं होण्यासाठी वेग वाढतो. एकतरी नवनाथ महाराज आहेत ते महादेवांचे भक्त आहेत आणि महादेवांनी नवनाथ महाराजांचा कोणताच शब्द असा पडू दिलेला नाही आहे की ते करू शकणार नाही. किंवा साक्षात महादेवसुद्धा नवनाथ महाराजांच्या शरण आहेत, म्हणजे त्यांनीच तयार केलेलं आहे. पण जगाच्या इतिहासासाठी किंवा जगाचं कल्याण करण्यासाठी किंवा एक असा भाग ज्या तांत्रिक क्रियेतून जगाचं गुप्त रहस्य शाबरी मंत्र हे तयार असं महादेवांनी केले, जिथून ही शक्ती कुठेतरी वेगळ्या मार्गाने लोकांच्या समोर यावी असं महादेवांनी केलेलं आहे. आणि ही जी शाबरी मंत्राची आणि नवनाथ महाराजांची जी शक्ती आहे ती लवकर आणि तीव्रतेने महादेवांच्या जवळ पोचत असते. त्यामुळे तुम्हाला श्रावण महिन्यात आवर्जून तुम्हाला मी सांगते की नवनाथ महाराजांचं एकतरी पारायण घाला. खूप मी सांगत नाही. आणि त्या नवनाथ महाराजांना काहीच नको असतं. तुम्ही साधं 9 मुलांना जेवण एक वडी जरी दिली ना हातामध्ये तरी भरपूर आहे. आणि त्यावेळेला तुम्हाला काहीच कमी पडत नाही, कधीच कमी पडत नाही. स्वतःहून सगळ्या गोष्टी घडत जातात आणि स्वतःहून सगळ्या गोष्टी क्लिअर होत जातात. तर ही एनर्जी तुमची आहे, कशी वाटली एनर्जी मला सांगायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ.